एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी देव। सोलापुरात राष्ट्रवादीने अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या चेहऱ्याला एका प्राण्याचे स्वरूप देऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला। शहराध्यक्ष सुधीर खरटमल, प्रदेश नेते प्रमोद गायकवाड, UN बेरिया, मनोहर सपाटे, भारत जाधव, शंकर पाटील, पूनम बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी खरटमल म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी। आमचा खरा देव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे, कारण हा देशच त्यांच्या संविधानावरच चालतो, हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावे। प्रमोद गायकवाड म्हणाले, अमित शहा, तुम्ही देशाचे गृहमंत्री केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहात। तुमची वागणूक म्हणजे एका डुकरासारखी आहे, म्हणूनच आम्ही तुमच्या चेहऱ्याला त्या प्राण्याचे स्वरूप देऊन तुमचा निषेध नोंदवला आहे। चंद्र पवार आमच्या पार्टीतर्फे आम्ही माननीय आपले आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला त्याचा आम्ही तर धरणं उपोषण करतोय आणि गेली आठवडाभर हे असं आंदोलन सगळीकडे चालू आहे। आम्ही या शब्द ते वापरलेत त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं, कारण त्याने आम्हाला सांगायची गरजच नाही की त्यांना तुम्ही देव म्हणा किंवा न सांगा। शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्यांना सांगावं लागलं, त्यांना मग बोंबलून सांगायची पळी झाली आहे। अशा माणसाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांनी माफी मागावी अशी आमची माझी देव देवाच्या ठिकाणी असतात। बाबासाहेब आंबेडकर मला सांगा की संविधान जे सुरू झालं, देश चाललाय कशाच्या जीवावर चाललेलं आहे, नाही तर तुमच्या अराजकता मांडली असते सगळी, तुमच्याकडे तालिबान आले असते, तुमच्याकडे सगळं मिलिटरी घुसले असतील, तुमच्या घराभरात माणसं। आज मला सांगा अफगाणिस्तानची स्थिती काय आहे? अशी स्थिती जर झाली तर तुमचा देश कंट्रोल करण्यामध्ये नेहरूंचा, इंदिरा गांधींचा आणि बाबासाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे, म्हणून ते देव आहे। या स्वतंत्र भारताचा संविधान लिहिलं, त्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना या भारताचे जे संविधान आहे, संसद आहे, त्या संसदमध्ये भारताचा जो गृहमंत्री आहे मनुवादी RSSचा बच्चा, बजरंग दलाचा जो बच्चा, तो संसदेमध्ये संविधानावर बोलत असताना त्यांनी जो वाक्य वापरलेलं आहे, आंबेडकर 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 आंबेडकर, हे फॅशन आहे। आपण जर आंबेडकर आंबेडकर बोलण्यापेक्षा भगवान भगवान जर बोललं असतं तर तुम्हाला मुक्त मिळालं असतं की स्वर्ग मिळालं असतं। अशा प्रकारचं स्वर्ग या गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये, कारण बेटा तू जिवंत आहे, तू स्वर्ग कधी बघितला आणि नरक कधी बघितलाय त्याचा पहिल्यांदा आम्हाला खुलासा करण्यात यावा। आंबेडकर आंबेडकर म्हणजे बेटा तुझ्या देवाचा बापाचा बाप आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, कारण या देशातल्या हजारो वर्ष बहुजन 6,500 जातीवर अन्याय अत्याचार होत होते। तुम्ही अन्याय अत्याचार मनुस्मृतीच्या माध्यमातून आमच्यावर अन्याय अत्याचार करत होतो। या देशामध्ये गायला भाकर देत होते, मुंगीला साखर देत होतं, निसर्गाचं जो पाणी होतं त्या पाणी आम्हाला मिळत नव्हतं, मंदिरामध्ये गेले तर विटंबना होते ते आम्हाला कोणी शिवून घेतं। पण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, या संविधानाच्या माध्यमातून आज 6.5 जातीचा मान सन्मान घेण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून केलं आहे। कशा पद्धतीने फोटोचं विश्लेषण काय? हे जे फोटो जे आहे हे भारताचा जो गृहमंत्री आहे अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे। गुजरात मधला तडीपार आहे, तो 2.5 वर्ष गुन्हेगार जेल भोगून आलेला आहे, त्याची जे वागणूक बघितली अभ्यास नाही, मनुवादी आहे, बजरंग दलवाला आहे, त्याची जर वागणूक जी बघितली त्याचे विचार जे आहे हे डुक्कर सोवर सारखे आहेत। म्हणून सोवराच्या त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे, सोवराचं तोंड लावून आम्ही त्याच्या प्रतिमेचा निषेध करत आहे।